हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा. तर काल बनवलं होतं बेसनपासून मिरची भजे आणि आज मी बनवणार आहे ढोकळा. हे तुम्ही काही म्हणा, ढोकळा बनवायचं माझं स्वप्न आहे का काय आहे माहिती नाही, पण स्वप्नच म्हणा. कारण मला ही रेसिपी एवढी अवघड वाटते, एवढी अवघड वाटते की कधी मी स्वतःहून धाडसच केलं नाही. मी काय फार शेफ बीफ नाही आहे, पण मला रेसिपीज ट्राय करायला आवडतात आणि माझ्या नवऱ्याला ढोकळा आवडतो हे कळाल्यावर तरी मला तेव्हापासून उत्सुकता खूप लागली होती की कधी एकदा मी ढोकळा बनवू, कधी एकदा मी ढोकळा बनवू. आणि हे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलेला आहे ढोकळ्याचा. आणि त्याच्यानंतर असं मस्तपैकी आपलं लिंबू घेतलं. मोठाच्या मोठा लिंबू होता, इडलिंबूसारखा लिंबू होता माहिती आहे का, आणि सीडलेस होता, एकच बी होती त्याच्यामध्ये. त्याला असं कापलं सपासचं, चाकूनी वार केला. त्यानंतर पूर्ण त्याचं पिळून रस काढलं आणि बेसनमध्ये ॲड केलं. किती त्रास देते गो बाई त्या लिंबाला. आणि पाणी ओतायची पद्धत बघा माझी कशी आहे. आणि चक्कर येईपर्यंत याला गरा 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 फिरवून घेतलं विस्कीनी. आणि विस्कीचा मागचा दांडा पण तुटलेला. ते लम्स काही निघत नव्हते, लम्स काही पिठामध्ये विरघळत नव्हते, म्हणून पुन्हा व्हिडिओ बघितला, मिक्सरमध्ये फिरवून घेतलं अशा पद्धतीने काढून घेतलं. त्यानंतर आता पुढच्या काही प्रोसेस आहेत. कसं होईल काय होईल मला माहिती नाही. मला खूप खूप टेन्शन येतं आहे कुठलीही गोष्ट करताना. आणि हे माझ्या नवऱ्याला आवडतं आणि मला ही रेसिपी जी आहे ती सोपी वाटते, क्विक होणारी वाटते, प्रीमिक्स वगैरे नाही. आपलं घरी कसाही बेसन असतोच आणि पटकन कोणी पाहुणे बिवणे आले तरी एक करून देण्यासाठी पदार्थ खूप चांगला आहे. आणि ढोकळा सगळ्यांनाच आवडतो आणि माझ्या नवऱ्याला विशेष आवडतो. खायचा युनो कधी युनोवाल्या, खरं सांगू का, कधी युनोच्या कंपनीला वाटलं देखील नसेल या बायका मी दिले. सॉरी, हसू येत आहे मला. बायका म्हणत असतील, सॉरी युनोची कंपनी म्हणत असेल काय या बायका इनो दिले मी ॲसिडिटीसाठी, कधी या हे वापरायला सुरुवात केले, ढोकळ्यात घालतात, इडलीत घालतात. म्हणजे इनोचा जास्त खप इडली आणि ढोकळ्यासाठीच होतो, ॲसिडिटीसाठी नाही. हे मात्र खरं आहे. मला पण खरोखरच वाटतं की इनोचा जास्तीत जास्त उपयोग ढोकळ्यासाठी आणि इडलीसाठीच होतो. मला वाटतं ते मेडिकलवाले इडली ढोकळा आहे इनो द्या म्हणल्यावर ते विचारही करत नसेल की याला ॲसिडिटी आहे. ते विचार नसतील करत, ते इडली किंवा ढोकळा यांच्या घरी काहीतरी होणार आहे हेच विचार करतील. असो, या सगळ्या गोष्टी होतीलच. अशा प्रकारे मी त्याला गरगर गरगर फिरवलं, पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि ते एवढं फ्लफी झालं. मला आता यायला लागलं टेन्शन, बापरे म्हणलं हे असं तरी व्हिडिओमध्ये झालं नव्हतं. आणि मग नंतर ना आठवलं मी हळदच घातले नाही आणि ते पांढरं पांढरं वेगळंच काहीतरी झालं. बापरे, मला एवढं टेन्शन आलं. म्हणलं करायला जाते एक आणि होतं तिसरंच, असं काही होऊ नये माझ्यासोबत. तर बघा कसं वाटतं आहे. टेस्ट पण बघितली आणि दुसरं भांडं घेतलं, त्या भांड्याला तेल लावून घेतलं. हे पण मी विसरून गेले होते स्टेप, पण नंतर लक्षात आलं की हे निघेल कसं, त्यानुसार तेल वगैरे लावून घेतलं. आत्ता बघा मी हळद कधी घालते आणि तेही कसं घालते, तर कुठे चमचे बिमचे आता शोधत बसू आणि चमच्यानी घालू त्याला. बापरे, मला झोपही किती येते. अशा प्रकारे मी त्याला दुसऱ्या भांड्यात शिफ्ट केलं. तरी मला वाटतं हे पांढरं पांढरं का दिसतं आहे, पांढरं पांढरं का दिसतं आहे, छान असं पिवळं कसं होणार हे मला काहीच कळेना. जे काय होईल आता पुढे ढोकळ्याचं बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. होईल की नाही मला पण माहिती नाही. मी पण चिंतेमध्ये बसले कसं होईल ढोकळा, काय होईल. कारण एक एक्साइटमेंट असती की प्रत्येक गोष्ट जर जी बाहेर मिळते ती आपल्याला हॉटेल टाईप किंवा बाहेर जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी जर आपल्याला घरी जमत असेल तर आपल्याला किती छान फील होतो ना. ती एक एक्साइटमेंट असते, ती वेगळीच असते. तर आता बघा हळद पण विस्कीनीच घेतलं, विस्कीला थोडंसं पीठ लावलं होतं तेच आतमध्ये टाकलं आणि अशा प्रकारे त्यालाही पुन्हा गरगर करून घेतलं. तरी मला हळद कमीच वाटत होती आणि पुन्हा एक चिमूटभर हळद त्याच्यात टाकलं
पुन्हा त्याला गरगर गरगर चक्कर येईपर्यंत हलवलं. हे ढोकळा होईपर्यंत तर मला शेवटपर्यंत टेन्शनच आहे. पण तुम्ही मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नेहमीच सांगते की मी तुमच्या सपोर्टशिवाय कधीच पुढे जाणार नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर बघूयात कसं होईल ढोकळा. मला देखील माहिती नाही. आणलं इथे इडलीचं पात्र, सगळे प्लेट्स ठेवले आणि त्यानंतर अशा प्रकारे हा जो ढोकळा आहे तो वाफण्यासाठी मी गॅसवर ठेवत आहे. चला बघूयात कसा होईल ढोकळा. आणि बघूयात. तर अशा प्रकारे खरंच फायनली ढोकळा मस्त झाला.